नमस्कार. पत्रकारांनी ज्या जनतेच्या मुद्द्यांना केराची टोपली दाखवली होती ते सर्व मुद्दे घेऊन मी सोशल मीडियावर आलो आणि पत्रकारांना त्याचा राग आला का काय, पत्रकारांनी मला स्वयंघोषित रील स्टार बनवलं आणि माझ्यावर नको नको ते गुन्हे दाखल केले. पण असो, मी माझ्या व्हिडिओमध्ये कधीच म्हणत नाही की माझे व्हिडिओ लाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मी रील स्टार कसा याचं प्रत्युत्तर पत्रकारांना मला द्यावं लागेल. पण ज्यावेळेस मी हे रस्त्यावर उतरून जेव्हा काम करत होतो तेव्हा देशातली किंवा आपल्या पुण्यातली अनेक जनता माझ्याशी जोडली गेली. माझ्या चुकीच्या कारभारावर ते माझं कानही टोचत असतात आणि माझ्या चांगल्या कामावर ते माझं समर्थनही करत असतात. असाच काहीसा एक कॉल आला आहे, कृपा करून सगळ्यांनी ऐकावा. नमस्कार साहेब, बोला. हा नमस्कार सर, मी अमर सोनार पुण्यामधून. बर. आणि 2 मिनिटं माझा परिचय देतो आणि मग पुढे बोलतो. हो, बोला ना साहेब. मी 10 वर्ष आर्ट, ऍडव्हर्टाईज फील्ड आणि मीडिया या क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. एबीपी माझा जेव्हा लॉन्च झाला होता त्याची ऍड आम्ही स्वतः डिझाईन केली आणि त्यापासून मी पत्रकारी क्षेत्रामध्ये बरेचसे माझे मित्र वगैरे, आणि मी अभ्यासपूर्णच बोलतो, अदरवाईज मी बोलत नाही जास्त. आणि शक्यतो मी कोणाला मोठ्या माणसांना फोन करून कधी बोलत नाही. तुमचं कार्य मी पाहिलेलं आहे आणि तुमची माझी भेट पण झाली होती कलाकार कट्ट्यावरती वगैरे. सो तुमची बातमी मी 3-4 दिवस कंटिन्यू स्टडी केली, प्रॉपरली स्टडी केली. पोलिसांचे पण रिॲक्शन्स मी पाहिले. ते मला काय बोलतात ते मॅनिप्युलेट अशा पद्धतीचेच वाटत होते अक्षरशः. आणि तुम्ही मी ती बातमी ती डिटेलमध्ये पाहिली तर नेहमीच तुम्ही ना सामाजिक सेफ्टी आणि समाजात चालणाऱ्या गोष्टीबद्दलच बोलता, एवढं मला माहितीये. म्हणजे एखादा बाप जर आपल्या पोराला ओरडत असेल तर ते चुकीचं नसतं. बरोबर. या अर्थाचे तुमचे व्हिडिओ मी पाहिलेले आहेत. आणि एखादं मूल जर चुकीच्या मार्गाला जात असेल तर त्याला ओरडून बोलणं म्हणजे काय, त्या बापाने त्याच्यावर अन्याय केला असं नाही. म्हणजे आपला देश अजूनपर्यंत तरी अमेरिका झालं नाही की बाई पोराला जर असं काय हात लावला गेले पोलीस येतात आणि बापाला घेऊन जातात, असं नाहीये. आता तुमच्या केसमध्ये असं झालेलं आहे की ती त्या महिलेला अभ्यास कमी आहे आणि ते कुठल्या अँगलने पत्रकार आहे आय डोंट नो, म्हणजे काय आहे. कारण की ती ज्या पद्धतीचं म्हणते विनयभंग, विनय आणि भंग, विनयाचा अर्थ काय, सविनयाचा अर्थ काय. हॅलो हॅलो. जर तुम्ही पत्रकारिता असता तर या सगळ्या शब्दांना फार महत्व आहे. हॅलो. आणि त्याची डेप्थ आहे. विनय भंग याचा अर्थ काय? तिथं ते फोन कट झाला होता, मध्येच रेंज गेली होती, बोला. हा, विनय भंग या शब्दाचा अर्थ समजला पाहिजे ना. तुम्ही शब्द वापरताय, वेटेज कळलं पाहिजे की ते काय आहे. बरोबर आहे. व्हिडिओ आणि म्हणजे बेसलेस, युजलेस आणि नॉनसेन्स, हे 3 प्रकार आहेत की जे पत्रकारितेमध्ये खूप अभ्यास करून वापरले जातात. की बाबा हे आहे का, ही बातमी त्या पद्धतीची आहे का, बेसलेस आहे का, युजलेस आहे का, नॉनसेन्स आहे का. नाही. व्हॉट इज अ सिरियसनेस. तुम्ही त्यांनी गाडी खाली, मी माझ्या जवळ बऱ्याच गोष्टी पाहिलेल्या आहेत की गाडी खाली छोट्याशा धक्क्याने माणसं मेलेली आहेत. बरोबर. तुम्ही काय म्हणताय तुमच्या व्हिडिओमध्ये इनडायरेक्टली की बाबांनो फुटपाथच्या कोपऱ्यावरती जावा, तुमचं आंदोलन रस्त्यात करू नका, त्यामुळे ट्रॅफिक पण होईल, तुमच्या जीवाला धोका आहे, असं डायरेक्ट इनडायरेक्टली तुम्ही सजेस्ट करता. इथे उलट तुम्ही त्यांचा जीव वाचवला की विनयभंग केला. तर विनयभंग याची व्याख्या जर काढायला गेली तर मला अजून 2-3 तास बोलता येईल. सो आय डोंट वॉन्ट वेस्ट युअर टाइम बिकॉज युअर टाइम इज व्हॅल्युएबल. महत्वाचं म्हणजे काय की तिथे काहीही झालेलं नाही. इट्स अ चीप पब्लिसिटी मॅटर असं मला तिथं वाटलं की बाई हे काय चाललेलं आहे आणि तुम्ही त्यांना काहीतरी सुबुद्धी देताय. बरोबर. सो दे पे यू, असं मला वाटतं की त्यांनी तुम्हाला केलं पाहिजे की तुम्ही आमचा जीव वाचवला. ते म्हणजे एखाद्याचा जीव वाचवायचा तुम्ही आणि त्या माणसानेच तुमच्यावरती काहीतरी करायचं. आणि ह्यात पोलिसांची पण भूमिका मला थोडी अनकम्फर्टेबल वाटली. आणि काही पत्रकारांनी खूप चांगली माहिती दिली वगैरे आणि स्वतःची कन्नी वाचून दिली, ते ठीक आहे. पण मी सिनियरिटी मध्ये आहे. सो आय डोंट केअर की हो आज जर मी 35 कंट्री गाजवतोय, युनायटेड नेशनच्या वेबसाईटवरती 2 वर्ष माझं नाव होतं. सो मी या जनरल गोष्टीकडे काउंटच नाही करत आहे. बरोबर. आणि मी कुठल्या नेत्याला किंवा गोष्टींना काही मी प्रोटोकॉल आणि शिष्टाचार क्रमांक एकेकात वापरलेला आहे.
तुम्ही जनरल लेवलमध्ये बघतच नाही. ज्या वेळेला मी नॉर्वेच्या कल्चर मिनिस्टर बरोबर आणि हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत हे सगळं, तरी मी फार सिंपल राहतो. तुम्ही जर मला पाहिलं तर तुम्ही म्हणाल अरे बापरे, हा माणूस तर दिसतोय माकडावाने कसा आहे आणि हे सगळं कसं काय करतोय. तर ते त्यासाठी मी प्रोटोकॉल माझी शिस्त तयार केली आणि तुम्ही पुण्याला एक शिस्त लावताय. बरोबर. शहर बकाल आणि बेशिस्त होत आहेत. आज तुमच्या एका शब्दामुळं जर रोडमध्ये खड्ड्यांमध्ये फरक पडतोय याचा अर्थ तुमचा थाप बसतोय. बरोबर. इनडायरेक्टली. बरोबर. सो यू डू द नाईस वर्क. आणि तुम्ही आंदोलन करू नका असं कधीच म्हटलं नाही. तुम्ही काय म्हटलंय की रस्त्यावरती तुमच्या जीवाला धोका आहे, तुम्ही बाजूला व्हा, कोपऱ्यात आंदोलन करा. बरोबर. एवढंच तुम्ही बोललाय त्यामध्ये माझ्या अभ्यासाप्रमाणे. एवढंच बोलताना तुमचं काही हे नाहीये आणि माझा पूर्णपणे तुमचा पाठिंबा आहे. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका. चांगला झणझणीत वकिलाचा सल्ला घ्या. जेठमलानी किंवा अशा काही लोकांना करा अप्रोच. एक आपल्या देशामध्ये उत्तम लढण्यासाठी तुम्हाला 2 मिनिट अजून घेतो. एक तर आहे हरीश साळवे, ज्यांचा फार वर्षापूर्वी माझा संबंध आला होता, आणि जेठमला. ही दोन्ही माणसं आहेत की जी सत्य कचकचित बाहेर काढतात. बाकी तुम्ही तिचे वाबाडे काढा, ती तुमचे वाबाडे काढेल, त्या फालतूच्या बेसलेस मध्ये टाइम वेस्ट नका करू सर. हा, आणि पॉइंट हा माझा मांडून द्या आणि त्याला चर्चेसाठी बोलवा. चहा, कॉफी, नाश्ता, जेवण ठेवा. मॅडम तुम्ही बघा आणि सांगा. आणि पहिलं तर तुम्ही मराठी कोशामधनं आहे ना विनयभंग याचे पॉइंट्स वेगवेगळे काढा, त्याची पॅटर्न्स काढा ना, तेव्हा तुम्हाला कळेल की काय आहे ते. बरोबर आहे सर. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक झालेल्या इन्सिडेंट्स पैकी सांगतो. तुम्ही मुद्दा मांडत होतो ते तुम्ही पाहिलं, बरोबर आहे. आणि त्या महिला पत्रकार त्या स्वतःहून माझ्याकडे पुढे आल्या आणि त्यांनी असा आरोप केला की हा लोकांचं शोषण करतो, महिलांचे व्हिडिओ काढतो आणि आम्ही अशी मागणी करतो की यांना तत्काळ अटक व्हावी. बरोबर आहे. एक पत्रकार मला अटक व्हावी असं स्टेटमेंट देतेय, बरोबर आहे. जर मला अटक करण्याची मागणी जर एक पत्रकार करत असेल तर तिच्याकडं मी कोणाचं शोषण केलं त्याचे पुरावे असावेत ना. बरोबर. बरोबर. किंवा मी महिलांचे कोणाचे व्हिडिओ काढले ते पण असावेत. बरोबर. आता ती जे माझ्या बाबतीत हे बोलताना शूटिंग करतेय, जर मी त्या पत्रकार महिलेचा त्यावेळेस तिचा व्हिडिओ काढला ना, त्यात तो विनयभंग झाला असा त्यांनी आरोप लावलाय. बरं, याच्या पुढं आता ती जर आरोप करत असताना मी जर तिचा व्हिडिओ घेतला नसता, बरोबर, तर हाच व्हिडिओ त्यांनी बाजारात व्हायरल काय केला असता, नुसतं ऑडिओ बरं का, की एक महिला संतोष पंडित या रील स्टार वर गंभीर आरोप लावतीये. बरोबर आहे की बाबा हा लोकांचं शोषण करतो, हा महिलांचे व्हिडिओ काढतो, तर ही महिला नेमकी कोण याचा शोध घेण्याची गरज आहे असं मीडियाने पसरवलं असतं. बरोबर. आणि मग मीडियाने संतोष पंडित यांना ताब्यात घ्यावं आणि संतोष पंडितांची सखोल चौकशी करावी अशी आम्ही मागणी करतो, असं मीडियाने बोंब मारलं नाही. कारण की मी आता आहे ना टीव्ही नाही. तुमचं बरोबर आहे, तुम्ही 100% बरोबर. ऑलरेडी मी उमेश सरांकडे हा व्हिडिओ पाठवलाय. आता सगळ्यात महत्वाचं, एवढे गंभीर एखादी व्यक्ती पत्रकार महिला, म्हणजे एखादी नॉर्मल महिला असते तरी मी समजू शकलो असतो, पण एक पत्रकार महिला माझ्यावर असे आरोप लावतीये तर तिचं व्हिडिओ काढणं हा विनयभंग होतो का? मला तुम्ही जाणकार आहात म्हणूनच तुम्हाला विचारतो. नाही, मुळात ती पत्रकार आहे का नाही ते प्रश्न आहे. आणि पत्रकार ह्या पद्धतीची लँग्वेज कधीच नसते. इव्हन तुम्ही प्रणाली कापसे बघा किंवा सिनियर पत्रकारांबद्दल बोलतोय. आता ही कुठल्या अँगली ज्युनियरला पण नाहीये, काहीच कळत नाहीये मला. तर मी अजून तिचा अभ्यास केलेला नाहीये. मी जस्ट अजून 2-4 दिवस तिचं स्टडी करेन अँड दॅन आय गिव्ह द पॉइंट. आणि प्रेसवाले स्टडी करतात तर फार डेंजर लेवलवर करतात, अजून त्यांना माहित नाहीये. म्हणजे नुसतं कॅमेरे घेणं आणि बूम घेणं म्हणजे पत्रकारिता नाहीये. पत्रकारिता फार डीप लेवलला आहे. येस, आय नो सर. सर, पत्रकारिता हा विषय आहे ना, ज्यांनी पूर्वीची पत्रकारिता पाहिली 92-93 ला ना, तुम्ही सुधारक वॉल्वे, उमेश कुमावत आणि निलेश खरे आणि असे काही फळीतले जुने पत्रकार आहेत ना, त्यांना विचारा त्यांनी किती मेहनत घेतलेली आहे. इव्हन तुमचा मिक्की गाई पुण्यातला, ही इज द बेस्ट प्रेस रिपोर्टर की ज्याने क्राईम मध्ये इतका काम केलेलं की अख्खं पूर्ण महाराष्ट्रातलं प्रेस आहे ना त्याला सल्यूट मारतं.
टॉपचे जे पत्रकार आहेत ना सर्कलमध्ये जेव्हा बोलतात ना तेव्हा मिकी घाईचं नाव घेतलं जातं. आणि आम्हाला तर कधी कधी असं वाटतं की काही पत्रकार मला बोलतात की तुमच्यासारखा माणूस पत्रकारितेच्या मध्ये असायला पाहिजे. कारण की तुम्ही अक्षरशः पत्रकारितेचे जेवढे प्रोटोकॉल पाहता, प्रेसचे जेवढे नियम पाहता, इतके सुंदररित्या पाहता ना, तर मी म्हटलं हा माणूस एवढा नियमबद्ध कसं काय सगळ्या गोष्टी हँडल करतो आणि तुमचं कुठेही ऑफबीट नसतं. सर मी तुम्हाला सांगतो, पहिले पुण्यात दर्शन लागायचं माहिती का केबलवर. हा पूर्वी असं ऐकलं. पुणे वार्ता, मी पुणे मुंबईतला आहे लागायचं. बरोबर. केबल चॅनल चालायचे माहिती का, केबल. हो केबल चॅनल केबलवर चालायचं. मायबोली लागायचं बघा तुमच्या मुंबईमध्ये. राईट. जसं मुंबईमध्ये मायबोली लागायचं तसं पुण्यामध्ये पुणे दर्शन लागायचं, पुणे दिनांक लागायचं, पुणे वार्ता लागायचं. तर या जे काही न्यूज चॅनल चालायचे ना, तर त्यांना आपण मी टायटल्स करायला जायचो त्यांच्याकडे. कधी कधी टायटल्स करायला जायचो. त्यांना जे काही इक्विपमेंट वगैरे काही कॅमेरे वगैरे लागले तर आमचे बंधू आहेत तर ते कॅमेरे वगैरे रेंटवर द्यायचे. तर त्यावेळेस आम्ही त्यांच्याबरोबर ते रेंटवर कॅमेरा द्यायचो. त्यावेळेस आमचे आणि त्यांचे संपर्क का असायचे. तर पत्रकार लोक नेमकं काय काम करतात, कसं काम करतात हे मी जवळनं पाहिलंय सर. बरं का. ते जाणवतं तुमच्या कामात सर. आणि ती बाई कुठल्याच अँगलने. आणि मी तुम्हाला सांगतो की बरेच पत्रकार माझे मित्र आहेत आणि म्हणजे मी आता जास्त मी माझी ओळख त्यांना सांगत नाही. आणि पत्रकारिता नेमकी काय आहे ना हे मी खूप चांगल्या प्रकारे जाणतो सर. हो नाही यू आर द ऑफिशियली मी मला समजतं सर. पहिल्या कळतं तुमची बॉडी लँग्वेज. तुम्ही उलटा त्यांचा जीव वाचवलाय. एखाद्याच्या गाडीचा धक्का लागला आणि पुण्यात तुम्हाला माहिती आहे कशा गाड्या चालवतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या महिलेने अशा गंभीर आरोप केले की ह्या माणसाने तिथं कपड्यावर माझं भाष्य केलं वगैरे. तर तिथं पोलीस प्रोटेक्शन होतं त्या आंदोलनाला. आजूबाजूला पोलीस दिसतायत. मग त्या पोलिसांनी मला तिथंच अटक का नाही केली. बरं 30 तारखेला हा घटना घडली आणि 31 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता त्यांनी जाऊन गुन्हा दाखल केलाय. बरोबर आहे. जर मी काय बोललो असेल तर तत्काळ त्यांनी गुन्हा लगेच कारवाई का नाही केली. बरोबर आहे का चूक आहे. राईट. बरोबर आहे. आणि तिथं उभे असलेले बाकीचे पत्रकार, मी जर त्या महिलेला उलट सुलट बोलतोय एवढा विनयभंग करण्यासारखा जर प्रकार करत असेल. विनयभंग हा शब्द सूट होत नाही तिथे. नाही जरी करत असेल तर बाकीचे पत्रकार तर अंगावर आले असते ना माझ्या. बरोबर आहे का चूक आहे. नाही तुम्ही बरोबर 100% एवढं मी सांगतोय. ठीक आहे. थँक्यू सर. ठीक आहे सर. ठीक आहे.